ची पहिली पायरी असते, विसरून चालणार नाहीये. लहानपणापासून आपण हेच ऐकत आलोय. पंचांचा ग्रीन सिग्नल आला, मॅचला होईल सुरुवात. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. चॅम्पियन आहे भराडी माता अंबावडे विपक्ष धनावडेवाडी. ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल फुल टॉस लॉफ्ट केलाय. पहिल्याच बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रमोद वैतीच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग भरारी घेणारा मॅक्झिमम आणि हाय क्वालिटीचा दर्जेदार षटकार आपण पाहिला. अमितच्या पहिल्याच बॉल वरती फुलटॉस बॉल वरती षटकार आला. प्रमोद थोडासा पुढे सरकला, पायातला बॉल हुक केलाय. हा देखील चाललाय सलगचा लागोपाठचा लगातारचा दुसरा दमदार षटकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल पासून गोलंदाजावरती तुटून पडणारी फलंदाजी आपण पाहतोय प्रमोदची. प्रमोद आहे, शांत राहणारा खेळाडू नाहीये. स्वभाव शांत आहे परंतु बॅटिंग धुमाकूळ घालणारी आहे. जशी 4थ्या वर्षाला सुरुवात झाली या हंगामामध्ये, पहिल्याच टुर्नामेंट मध्ये या खेळाडूने आपल्या संघाला चॅम्पियन बनवलं. तिथून खेळ थोडासा शांत राहिला होता परंतु या दिवसामध्ये या सामन्यामध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेत आणि इरादे मैदानाच्या आतमध्ये ज्याने स्पष्ट केलेत तो प्रमोद वैती आपण पाहतोय. पुन्हा एकदा सफल झालाय. आता चेंडू भरपूर चांगला होता. गोलंदाजाचं प्रत्युत्तर आपण पाहिलं. 2 षटकार जरूर आले परंतु त्यानंतर ब्रह्मास्त्र सटीक बॉल होता, त्याला दिशा दिली. डेड बॉल आपण पाहिलं तर रनआउट मध्ये कुठेतरी थोडीशी घपलत. त्यानंतर गोलंदाज थांबले. टप्पा गृहीत केलेला असतो गोलंदाजाने. नजर हटली, गोलंदाज थांबला परंतु आता प्रमोद थांबेल का? प्रमोद थांबणार नाहीये. दिलीय समालोचन कक्षाला मानवंदना. बॉल आलाय सरळ आमच्या भेटीला. हा देखील सीमारेषेच्या पल्याड षटकार. राहुल होता, राहुलने हलक्या हाताने फेकी केली. एक सिंगल मिळाली. सिंगल वरती थांबले दोन्ही फलंदाज. चांगली बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकारांची आतिषबाजी. 3 षटकार आले, 1 सिंगल आली. 19 धावा धावफलकावरती. इथे वेग भरपूर होता. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. रिस्क इथे घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडू. षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा 19. चॅम्पियन आहे भराडी माता अंबावडे संघाचा धावफलक आपण पाहिला. विनोद ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला विनोद पाहायला मिळणार आहे. अमितच्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या परंतु आता विनोदला त्या धावा थांबवाव्या लागतील. अंकुश लावावा लागेल. शेवटच्या बॉल वरती संयम बाळगला. धाव घेतली नाही. धाव तिथे जरूर आली असती परंतु प्रमोद यांना स्ट्राईक वरती जायचं होतं, ते थांबले आणि ओव्हर नंबर 2 मध्ये त्यांना स्ट्राईक वरती आपण पाहतोय.
कमी गतीचा बॉल आता देखील आपण पाहिलं तर धाव घेण्याचा मानस नव्हता, परंतु जागा सोडावी लागली, कारण की या पद्धतीचा खेळ शेवटी आपल्याला महाग जरूर ठरू शकतो हे देखील चांगलं माहिती आहे. दोन्ही फलंदाजांना एक चिकी धाव इथे आपल्याला पाहायला मिळाली. 20च्या घरामध्ये धाव फलक जाऊन पोहोचलाय. साहिलने हा बॉल उडवलाय हवेमध्ये. विपुल आहे तिथे, अगदी आरामात हा कॅच इथे पकडला गेलाय. कोणत्याही पद्धतीचा दबाव आणि प्रेशर इथे क्षेत्ररक्षकावरती पाहायला मिळाला नाही आणि अगदी प्रॉपर जज करत असताना पहिल्या विकेटचं इथे पतन झालंय. साहिलला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. ताकद साहिलची थोडीशी कमी पडली आणि तो बाद झालाय. संदीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप यांचा हा बॉल वेग कमी होता, त्याला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. संयम बाळगायचा आहे. नक्कीच कानमंत्र चाललाय नॉन सेकंड एंड वरून. कशा पद्धतीने खेळ करायचा आहे, कशा पद्धतीने बॅटिंग करायची आहे. पुन्हा एकदा येऊन दिलं बॉलला, त्यानंतर फटका खेळण्याचा मानस, परंतु बॉल भरपूर चांगला होता. दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीच्या गोलंदाजीची गरज होती त्याच पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू भरपूर पाहायला मिळत आहेत. तो धावफलक पहिल्या षटकामध्ये आला होता, दुसऱ्या षटकामध्ये त्याला थांबवण्याचा मानस आपण पाहतोय प्रमोद यांचा, विनोद यांचा. फटका चांगला आहे, उंच गेला, हवेत गेला. विपुल पुन्हा एकदा, विपुल आणि चुकी लांब लांबचा संबंध नाहीये. विपुल चुकी करणार नाहीये. आणखीन एक अफलातून कॅच ज्याची आपल्याला पाहायला मिळाली. संदीप शून्यावरती बाद होत आहेत. जरूर 2 चेंडू त्यांनी उभे राहून पाहिले. तिसऱ्या बॉलवरती फटका खेळायचा मानस, तो फसला आणि फलंदाज देखील अडकला. चला सामन्याला गती देऊया लगेच. बॅट्समन या लगेच. कमी गतीचा बॉल शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. ओव्हर नंबर 2 चा खेळ ते थांबला. अखेरीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 20 गडी बाद. टीम चॅम्पियन भराडी माता आंबावडे धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, या षटकामध्ये 1च धाव आली. बॅट्समॅनचं नाव आमच्यापर्यंत कळवा प्लीज. 20 धावा धावफलकावरती. नाव आम्ही जाणून घेऊ. नॉन सेकंड एंडला उभे असलेले फलंदाज आपण तिकडे फिरा, तिकडे बॅनरकडे आपल्या. येस कॅमेरामॅन फोकस करा जरा जर्सी वरती. साईराज आहे. ओम साई MTC आहे. शक्य आहे, करू शकतो आपण. आडव्या बॅटने हा फटका आपण पाहतोय जाईल निघून. प्रमोद थांबणार नाहीये. फटका भरपूर चांगला, परंतु बॉल गोशांगी क्षेत्रामध्ये गेलाय. काय फटका होता, पूर्णपणे खेचून मारला होता, परंतु बॉल तिथे गोशांगी क्षेत्रात गेला. कारण की अखूड प्रकारची खेळपट्टी 40+ दिवाळगुळेवाडा क्रीडांगण. तुम्हाला फाईन लेगला धावा मिळणार नाहीयेत. तुम्हाला स्क्वेअर लेग वरून डीप पॉइंट पर्यंत धावा जरूर मिळतील, परंतु बाकी क्षेत्रामध्ये तुम्हाला सिंगलच मिळणार आहे. या खेळपट्टीचं वर्णन आहे.
हा आकार आहे, हा उकार आहे. खेळपट्टी प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी खेळपट्टी आहे. कमी गतीचा बॉल बॅकफुटला गेले होते, हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे. चांगली फिल्डिंग, एक सिंगल आले, दुसऱ्या धावेचा कॉल नाकारलाय, स्वीकारलाय. काय होतंय मैदानाच्या आतमध्ये? थांबवली दुसरी धावा, किती वेगाने फेकी केली, एकच धाव आली या बॉल वरती. सोडून दिलाय साईराजने हा बॉल. दिशाहीन गोलंदाजी, स्वेअर मारा, व्हाईट बॉलचा इशारा. एक सिंगलने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 23च्या घरामध्ये. 23 धावा धावफलकावरती. डावखोरे हाताचा बॅटर आपण पाहतोय. हा चेंडू हवेमध्ये होता, जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. हा फटका चांगलाय, उंच गेलाय, लांब, भरपूर लांब, स्ट्रेट हिटला बॉल निघून गेला सीमारेषेच्या पल्याड आर पार, सीमारेषा पार. षटकार. काय फटका होता, पूर्णपणे थांबला साईराज आणि त्यानंतर या बॉलला फेकून दिलं. चाबूक स्ट्रोक आपण पाहिला, पूर्णपणे तुटून पडला बॉल वरती आणि जोराने ताकदीच्या साह्याने या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पल्याड. जितकी मोठी धावसंख्या तितका रंगतदार होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो. ही मॅच चुरशीची होणार आहे, आटातटीची होणार आहे, काटाकीर लढत होणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढे आलाय, पुढे येऊन खेळायचा होता. आता गोलंदाजाने देखील सांगितलंय, मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. शरीरापासून लांब ठेवलं या बॉलला, ओळखू शकला नाही साईराजाने, निघून गेला निर्धाव. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विनायक कोळेकर चाललाय गपचूप. अपकमिंग स्टार ऑफ पाटण तालुका या व्यासपीठावरती काम आहे, भरपूर अर्जंट काम आहे. हुक गेलाय, फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक उलटा झेल घेण्याचा मानस प्रयत्न भरपूर चांगला, परंतु बॉल निघून गेला गोशांकी क्षेत्रामध्ये. नंतर आपण आवाज देऊयात पुढील सामन्यातील कर्णधारांना. यानंतरचा होणारा सामना भरनाथ 11 मानगाव त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सॅम 11 कडवे आले असतील कॅप्टन तर रिपोर्ट करा आमच्यापर्यंत. आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी मात्र हजर राहा. टॉस का बॉस या मंचावरती केला जाईल टॉस. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 31च्या घरामध्ये 32च्या घरामध्ये 32 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या नंतर हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप ओव्हर नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका बसला, चेंडू हवेमध्ये होता. प्रमोदचा विकेट भरपूर महत्वाचा आहे. बॉल निघून गेला गोशांकी क्षेत्रामध्ये. 5 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. प्रमोद आहे, जोपर्यंत प्रमोद मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत मोठा धावफलक आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्या पद्धतीचा त्याचा खेळ आहे. अनेक मोठमोठ्या मैदानांवरती या खेळाडूने चांगल्या चांगल्या गोलंदाजांना 4 मुंड्या चित केलंय. त्या पद्धतीचाच हा एक फटका आपल्याला बघायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये ते क्षेत्र निवडलंय आणि तिथे टिचून फलंदाजी होतीये. हा एक आणखीन मोठा षटकार आपण पाहतोय. काय फटका होता, अफलातून स्ट्रोक. बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालते प्रमोदचा.
चेंडू शोधावा लागेल, आणावा लागेल, नाहीतर दुसरा घ्यावा लागेल, कारण की फटका भरपूर मोठा होता. बॉलच हरवला. पुढे होता चेंडू आता हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात नाही. जज करता आलेलं नाहीये. जज इथे करायचं होतं. गिरक्या घेत असताना क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती जमलं नाही. चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. बॉल एक टप्प्याला निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कॅच सुटल्यानंतर 4 धावा आल्यात आणि प्रमोद आता पुन्हा एकदा उभा राहणार आहे. पावना देवी स्पोर्ट्स दिवशी उद्या आपल्याला वेळेवर यायचंय, लक्षात घ्या. हा फटका आणखीन एक पायामधला बॉल चालणार नाहीये. हा आवडता बॉल आहे, आवडता टप्पा आहे आणि त्या टप्प्यामध्ये आला तर कार्यक्रम फिक्स आहे. आणखीन एक मोठा स्ट्रोक, ब्युटिफुल षटकार आपण पाहिला. हा चेंडू भरपूर आवडत आहे आणि ह्या टप्प्याची वाट हा फलंदाज नक्कीच पाहत असतो. इथे टप्पा भेटला, वाट लागली, 6 धावा जरूर येणार, ही खासियत आहे. ओळख आहे, ओळख निर्माण केली आहे. फटका आपण पाहतोय अफलातून लाजवाब कमालीचा स्ट्रोक. हा देखील बॉल निघून गेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. सीमा रेषा पार, आर पार षटकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सलगच्या 3 बॉल वरती 3 षटकार. पहिली हॅट्रिक षटकार या स्पर्धेमधली. वैयक्तिक 45 धावांवरती खेळतोय. 50 होईल का, होईल का, होईल का, हो झालीये या स्पर्धेमधली पहिली अर्धशतकीय खेळी. मिस्टर प्रमोद वैतीच्या बॅट मधून आली आहे. एकदा बॅट दाखवा आमच्याकडे, बॅट दाखवा कॅमेराकडे. हा खेळाडू आहे, हा तोच आहे, हा प्रमोद वैती आहे. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रत्येक गोलंदाजाच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा हा आक्रमक फलंदाज प्रमोद वैतीच्या बॅट मधून आली या स्पर्धेमधली पहिली अर्धशतकीय खेळी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, सुपर, अफलातून, कमालीची बॅटिंग आपण पाहिली प्रमोद वैतीची. चला चॅम्पियन या लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टॉस साठी या. भैरवनाथ 11 मानगाव विपक्ष सॅम 11 कडवे या लगेच टॉस साठी या. विनंती आम्ही तुम्हाला करतो, इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा होणारच. टॉस साठी या प्लीज. भैरवनाथ 11 मानगाव, सॅम 11 कडवे. शेवटचा कॉल आम्ही तुम्हाला देतो. क्षेत्ररक्षण सजलं, चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला. दोन्ही संघांना 3-3 धावाने आम्ही पॅनलाइज करू. वेलकम शिद्रुकोटे टीम. चला आंबावडे टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धनावडेवाडी टीम आपले बॅटर पाठवा. टार्गेट तुम्हाला आम्ही सांगतो. तुमच्याकडे चेंडू आहेत 24 आणि तुम्हाला बनवायचे आहेत 62 धावा. 24 मध्ये 62 तुम्हाला बनवायचे आहेत.
विपुल आणि अमित ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये साहिलला आपण पाहतोय. वेलकम विशाल वरंडे, पश्चिम महाराष्ट्र मधील एक आयकॉन लेवलचा खेळाडू. त्या पद्धतीचा त्याचा खेळ आहे. या स्पर्धेमध्ये त्याचं देखील शुभ आगमन झालंय. पहिला चेंडू पडला. दोन्ही संघांना आम्ही 3-3 धावांनी पॅनलाइज करणार आहोत. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. शॉर्ट लेगला बॉल निघून गेला एक्स्ट्रा डीप स्क्वेअरला. तिथून प्रमोद यांची फेकी आपण पाहतोय. 2 धावा या बॉलवरती थांबवू शकले नाही. भैरनाथ 11 मानगाव आणि सॅम 11 कडवे दोन्ही संघांना आम्ही 3-3 धावांनी पॅनलाइज करतोय. याची तुम्ही दक्षता घ्या आणि याच नियमावरती तुम्ही पुढील सामने खेळणार आहात. अजून तुम्ही उशीर करताय तर अजून आम्हाला त्याच्यावरती नियम घ्यावा लागेल. चला आपण मॅच चालू करा. हा फटका उंच गेलाय परंतु धाव याच्यावरती एकच मिळणार आहे. एक सिंगल गोशांकित क्षेत्रामध्ये. चला सामन्याला गती द्या. 2 बॉलचा खेळ झालाय ओव्हर नंबर 1 मध्ये. बॅटची इनर एज आपण पाहतोय. बॉल पुन्हा एकदा जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. भरपूर चांगली बॉलिंग आपण पाहतोय. साहिलची बॅटिंग करत असताना जरूर स्वस्तामध्ये बाद झाला परंतु बॉलिंग त्याची तिखट आहे, कंजूस आहे, तो चिकट आहे. आणखीन एक चांगला बॉल हा देखील चाललाय डी झोन मध्ये. गोशांकित क्षेत्र. एक सिंगल पुनश्च आपल्याला पाहायला मिळेल. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चुकी होणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का अमित तिथे बाद झालाय. चांगली बॅटिंग पहिल्या बॉल पासून करायची होती कारण की 62 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. 61चा त्यांनी जरूर धाव फलकावरती आकडा अंकित केला परंतु 62 तुम्हाला मिळवायचे असताना तुम्हाला चांगली बॅटिंग करणं भरपूर गरजेचं आहे. 61 मधले 51 तर जरूर प्रमोद यांचे आपल्याला पाहायला मिळाला. बाकी 10 त्यांना साथ दिली त्यांच्या फलंदाजांनी. जर का ओव्हर नंबर 2 मध्ये हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता तिथे जर का जरूर स्ट्राईक वरती पाहायला मिळाला असता तर आणखीन मोठा धावफलक आपल्याला पाहायला मिळाला असता परंतु हरकत नाहीये. आता देखील भरपूर चांगला धावफलक आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला संतोष पाहायला मिळतील. संतोष साळुंखे एक लेजंड खेळाडू. आई भराडी माता अंबावडे संघाकडून अनेक वर्ष खेळ करत असताना सातत्याने संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी राहिली आहे या गोलंदाजाची. तेच गोलंदाज आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये संतोष कोळेकर यांना. कमी गतीचा बॉल आपण पाहतोय. पहिलाच बॉल. दिशा खराब आहे. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा.
खुल्या टप्प्याचा बॉल पाय धरून गोलंदाजी झाली आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. आडव्या बॅटने फटका भरपूर चांगला जाईल निघून फ्लॅट आणि मॅक्झिमम षटकार विपुलच्या बॅट मधून आलाय. 6 धाव फलक पुढे सरकेल. 12च्या घरामध्ये 12 धावा धाव फलकावरती. सामन्याला गती द्या प्लीज. 13 धावा धाव फलकावरती क्षमस्व असेल. आडव्या बॅटने खेळायचा होता. हा चेंडू डाव्या यष्टीच्या वरून गेलाय. भरपूर चांगला बॉल. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डेंजर एंडला हेच फलंदाज हिट झाला नाही कारण की बॅकअप तिथे नव्हता. एक सिंगल चोरीची आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2चा आता आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली. एक षटकार जरूर आला परंतु त्यानंतर थांबवलं. विपुल एक भरपूर चांगला बॅट्समन आहे परंतु आज कुठेतरी त्याच्या बॅटमधून धावा आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. फुलटॉस बॉल सोडून दिलाय. दिशा खराब आहे. वाईट +1 अशा 2 मोफतच्या आपल्याला बघायला मिळत आहेत. खुल्या टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. डीप स्क्वेअरला हा चेंडू उचलून अगदी वेगाने फेकी केली. एक सिंगल. दुसऱ्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती. 18 धावा. 12 मध्ये बनवायच्या 44. 12 चेंडू 44 धावा. 44 धावा 12 चेंडू असं समीकरण. अजूनही मॅच दोन्ही बाजूने मॅच होऊ शकते. बनवावी लागेल. 22.00 ची सरासरी प्रति षटक इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. हुक केलाय. फटका भरपूर चांगला आहे. त्याच्यावरती धावा देखील तितक्याच चांगला मिळणार आहे. 6चा मोहरा या फटक्यावरती उमटवलाय. 24 धावा धाव फलकावरती. संदीप ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच आता वळण घेणार आहे की काय? मॅचचं समीकरण बदलणार का? फटका हा फसलाय. चेंडू हवेमध्ये. साहिल थांबला. टप्प्याची वाट पाहिली. तोपर्यंत इथे दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि 2 धावा इथे अगदी वेगाने पूर्ण केल्या. अजून 2 मोठे फटके या षटकामधून आले. मॅचला अजून मजा येणार. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होणार परंतु ते फटके येतील का? आडव्या बॅटने खेळायचा होता. अलॉंग द ग्रास बॉल ट्रॅव्हल होईल डीप स्क्वेअरला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक सिंगल मिळाली. समीकरण थोडस जड झालंय. 27च्या घरामध्ये धावफलक.
कोलटाप्याचा बॉल खोदून काढायचा होता. पुन्हा एकदा डिपमिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडून झाली चुकी. चुकीला नाहीये माफी. बॉल निघून गेला चौकारासाठी 4 धावा. फटका हवेमध्ये उंच आहे, लांब लचक आहे, निघून गेलाय समालोचन कक्षाच्या वरून, आमच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे षटकार. धावफलक 6 ने पुढे धावला, जाऊन पोहोचला 37च्या घरामध्ये. 37 धावा धावफलकावरती आहे. 7 मध्ये बनवायचे आहेत 25. या बॉल वरती जर का षटकार आला मॅच होऊ शकते. या बॉल वरती मोठा फटका आणि हाच बॉल निर्धाव जर का निघाला तर थोडस पारड जड होणार आहे आंबावडे संघाचं. परंतु षटकार आला तर मॅच मात्र खुली होणार आहे. फटका फासला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, वाट पाहतील. नाही, कॅच इथे ड्रॉप होते. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. तिसऱ्या धावेसाठी जागा सोडली होती परंतु नाकारली. 2 आल्या शेवटच्या बॉल वरती. आता 23 बनवायचे आहेत. चेंडू असणार आहेत 6 मध्ये बनवायचे 23. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. भैरवनाथ 11 मानगाव आणि सॅम 11 कडवे, तुम्हाला 3 धावांच्या पॅनल्टीनीच मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. ह्याच्यामध्ये बदल होणार नाही, हे लक्षात घ्या. पहिल्या बॉल वरती एक सिंगल प्रमोद ऑन बॉलिंग मार्क. ओव्हर नंबर 4, षटक क्रमांक 4 मध्ये. हो, खोलच्या टप्प्याचा बॉल, भरपूर वेग होता, त्याला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. एक सिंगलच येणार आहे. चार मध्ये बनवायचे 21. समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 4 ला 4 मारावीच लागणार. फुलटॉस बॉल भिरकावलाय, बॉल निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. सीमारेषेच्या पल्याड 6 धावेंसाठी हा षटकार. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. 3 चेंडू आणि आता 3 मध्ये बनवावे लागतील 15. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅच होणार का, बनणार का? फटका आणखीन एक चांगला, आणखीन एक सुरेख आहे. उंच गेलाय, हवेत गेला, लांब गेलाय. काय मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता 2 ला बनवायचे आहेत 9. या खेळाडूचा उल्लेख झाला होता. विपुल भरपूर चांगला फलंदाज आहे. सुरुवातीला त्याचा खेळ जरूर शांत राहिला परंतु शेवटी तो पेटून उठलाय. 2 मध्ये 9 ची गरज आहे. काय घडेल, काय बिघडेल. हो, हा बॉल प्रमोदचा होता. या बॉल वरती पलटवार गोलंदाजाचा होता आणि आता मॅच फसली गड्या.
एक मध्ये आता 9ची गरज आहे. औपचारिकता कुठेतरी शिल्लक आहे. 2 मध्ये 9 बनवायच्या होत्या, आता 1 मध्ये 9 बनवायच्या आहेत. शेवटचा बॉल हवेमध्ये, पोवाला निर्धाव आणि पहिल्या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवली टीम चॅम्पियन आणि भराडी माता अंबावडे. हरकत नाहीये, धवनाडेवाडी टीमचा खेळ देखील अप्रतिम होता. कुठेतरी थोडासा संघर्ष कमी पडला. नेक्स्ट मॅच भरोनाथ 11 मानगाव, सॅम 11 कडवे. कॅप्टन या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅट मधून या चषकामधली पहिली अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळाली, तो प्रमोद वैती राहिलाय पहिल्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.